तुम्हाला जर असे क्वेश्चन जर असतील तर डेफिनेटली काय करतात तुम्ही पहिल्याच लेवल मध्ये पास होता. बरोबर. त्यानंतर 2 नंबर दुसरी लेवल मध्ये मीडियम. मीडियम म्हणजे त्याची थोडीशी का असतील डिफिकल्टी असते. बरोबर. त्यानंतर त्याच्यामध्ये 6 14 असे 20 म्हणजे 40 क्वेश्चन झाले, 40 मार्क झाले. एक क्वेश्चन प्रॅक्टिकल असो किंवा थिअरी असो, ऑब्जेक्टिव्ह मध्ये 6 क्वेश्चन, प्रॅक्टिकल मध्ये 14 14 6 म्हणजे असे टोटल 40 क्वेश्चन. एक कोणताही क्वेश्चन सोडा 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. लाईफ मध्ये पण एक्झाम सोडताना तुम्हाला पण तुमची लेवल समजली पाहिजे. तुम्ही कोणत्या लेवलला आहात. मी कालही तुम्हाला बऱ्याच जणांना डायरेक्शन दिलं, कारण येणारा जे 2026 आहे, येणारा 2026 काल निर्णयानुसार बदलला नाही पाहिजे. नाहीतर काल निर्णय घ्या, भिंतीला लावा. तिथं आपली पिढी करत आलेली आहे आणि आपण तेच करत असेल. आज वार कोणता आहे? सोमवार आहे. आज डेट किती आहे? ओके, तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात. मी प्रेझेंट मी माझ्या याच्यामध्ये आहे. ओके, आज रविवार आहे. ठीक आहे, आज रविवार आहे. आज तारीख किती आहे? 14 आहे. आणि तुम्हाला किती वाजता सांगितलं द्यायला? 9 वाजता. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण ह्या 2 गोष्टींनुसार चालतात. भिंतीवर लावलेलं घड्याळ, हातामध्ये असणारा घड्याळ, भिंतीवर लावलेलं कॅलेंडर. बाबा एक तरी विचार येतो का तुमच्या डोक्यामध्ये? हाच फिक्स कमांड आहे तुमचा. वेळ आणि कॅलेंडर बस हे पाहूनच आपण जीवन जगतोय. पण त्या जीवनामध्ये खरंच आपला प्रवास गतिशील आहे का? आणि गतिशील बरोबर सुरक्षित आहे का हा पण शोधलं पाहिजे. गती आहे पण सुरक्षित नसेल तर गतीला पण उपयोग नाही. स्पीड महत्वाचं आहे का? स्पीड त्याच वेळेस महत्वाचं आहे जर तुम्ही सुरक्षित चालवत असता आणि सुरक्षित काम करत असता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या लाईफ मध्ये एक लेवल तुम्हाला समजली पाहिजे. तर मीडियम लेवल आणि लो लेवल मध्ये 6 14 14 जर आपण इथे 40 क्रायटेरिया दिलाय आणि हाय कट दिलं गेलं, थोडं डिफिकल्टी म्हणजे थोडं हाय म्हणजे डिफिकल्टी क्वेश्चन्स असतील. त्याच्यामध्ये 3 7 असे 10. तर ओव्हरऑल टोटल क्वेश्चन तुमचे 50 आहेत, प्रॅक्टिकल 35 आहेत, ऑब्जेक्टिव्ह टोटल 15 आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. टायमिंग किती?